पोट्टे हो, आज आपण घेऊन आलेलो आहे आपल्या इम्पॉर्टंट सिरीज मधला दुसरा पार्ट. पोट्टे हो, पोट्टे हो, आज आपण घेऊन आलेलो आहोत या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या सिरीज मधला चॅप्टर नंबर 2 जॉमेट्रीतला चॅप्टर नंबर 2 मधला हा पहिला प्रश्न. काय म्हणत आहे बघा, इन ट्रायंगल LMN. ए डुकऱ्या लक्ष दे ना इकडं, का कोण राहिला तू तिकडं बे? मग लेका येत नाही तुला त्याच्यातलं पाहिलं तर मग काय करत नाही का? पाहिजे बे, लक्ष दे. काय दिसता? इन ट्रायंगल LMN L is equal to 5, M is equal to 13, N is equal to 12. State whether the triangle LMN is a right angle triangle or not. आता हा जो आहे LMN राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही ते तुम्हाला बघायचं आहे. मग बघा काय येणार, तर काय करता येणार, याचं काय लिहायचं, लिहितानी हा L चा वर्ग इज इक्वल टू काय दिसते 5 आहे, 5 चा वर्ग करा. पुन्हा काय दिसून राहील त्याच्यानंतर हा M दिसताय, M चा वर्ग इज इक्वल टू किती आहे 13 चा वर्ग. पुन्हा इथं n दिसते, याचाही वर्ग करा, n चा वर्ग म्हणजे किती 12 चा वर्ग केलाय. 5 चा वर्ग किती झाला 25, म्हणजे l वर्ग इज इक्वल टू किती आलं 25. इथं m चा काय दिसते m वर्ग इज इक्वल टू 13 चा वर्ग किती होता 169 आणि n चा वर्ग किती आहे, n चा वर्ग बरोबर किती आलं 144. आता बघा डुकरे हो, लक्ष द्या काय म्हणता होतं. आता याच्यातली जे सर्वात मोठी संख्या आहे तिला पकडा, दिसता 169. ह्या 169 ची ह्या 169 एवढी या दोघांची बेरीज झाली पाहिजे. मग बघा काय होणार, तर 169 बरोबर किंवा असं करू शकता पहा, लक्ष द्या रे डुकरे हो. काय म्हणता होतं 25 अधिक 144 बरोबर किती होता 169 झालं. या दोघांची बेरीज झाली एवढी 169. मग बघा तर 25 म्हणजे कोण होता L होतं, म्हणजे काय झालं L चा वर्ग अधिक इथे काय दिसताय n चा वर्ग बरोबर 169 म्हणजे कोण होतं m वर्ग होतं, म्हणजे काय झालं m चा वर्ग. मग बघा 169 बरोबर 169 झालं, n चा वर्ग प्लस n चा वर्ग इज इक्वल टू m चा वर्ग. म्हणून काय लिहिता येते देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, हा जो आहे दिलेले पॉइंट कोणते देअरफॉर L m and n form a right angle ट्रायंगल. अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो. बघा बे, आता हे झालं राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही ते. जर समजा आहे की नाही ते चेक करण्यासाठी कसं एक पॉइंट असते कोणते 3 4 5 आणि याच्यावर आपल्याला हमेशा प्रश्न असते इज अ पायथागोरियन ट्रिपलेट ऑर नॉट, असा तुमच्याकडे प्रश्न असते. हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते चेक करण्यासाठी प्रश्न असते. याच्यात काहीच नाही करायचं. हा जो 3 दिसते पहिल्याचा वर्ग करा इज इक्वल टू किती आला 9, कॉमा द्या 4 चा वर्ग मधल्याचा वर्ग बरोबर किती आला 16. 5 चा वर्ग केला किती येते 25. डुकऱ्या तुले वर्गही माहित नाही राहत, वर्गही पाठ नाही करत, काही नाही, तर लक्षात ठेवले का असे याचे वर्ग आहेत. ठीक आहे, 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग झालं. वर्ग केल्यावर आता बघायचं या दोघांचे जे लहान लहान वाल्या दोन संख्या आहेत त्याची बेरीज. लक्षात ठेवा जर याच्या एवढी येत असेल तर तुमचा काय असतो तो पायथागोरियन ट्रिपलेट असतं. म्हणजेच काय, आता या कोणाचा 9 अधिक हे वाले किती आहे 16 बरोबर किती येते 25. इकडले 25 आले इज इक्वल टू इकडले 25. जर असं आलं असेल तर काय लिहिता येते देअरफॉर काय दिसते हा 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती तुमच्या 5 चा वर्ग. म्हणूनच काय लिहायचं देअरफॉर हे काय आहे 3 4 5 आर इन पायथागोरियन ट्रिपलेट. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता डुकरे हो. ठीक आहे, त्याच्यातला हा दुसरा प्रश्न. काय म्हणताय तिसरा प्रश्न, इन ट्रायंगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90. बघा MNP अँगल MNP बघा हा जो n आहे हा किती आहे 90 अंश आहे म्हणताय. इफ बघा सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू NP. लक्षात ठेवा तुम्हाला डुकरे हो येतं पाहायचं पुट्टे हो, येतं लक्ष द्या. काय म्हणताय सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. NQ परपेंडिक्युलर कशावर MP. MQ इज इक्वल टू 9. हे बघा MQ दिलाय 9, QP दिलाय तुमचं 4. तुमच्या माहितीसाठी लिहून टेकतो लिखो हे 4. आणि तुम्हाला काय म्हणताय फाइंड काय करायचं आहे, हा NQ किती असणार हे तुम्हाला शोधायचं आहे. आता लक्षात ठेवा हे काय हो घनमनी हो, काय म्हणतात तर जिथं तुम्हाला सेगमेंट एखादी परपेंडिक्युलर दिसली, असं दिसलं रे दिसलं का रबकण्यानी कसं लावायचं, रबकण्याने लावायचं. काय लावणार रबकण्यानी जॉमेट्रिक मीन थेरम. कोणता लावणार जॉमेट्रिक मीन थेरम रबकण्याने लावायचा. मग आता बघा जॉमेट्रिक मीन थेरम काय म्हणते, तर ज्याचं दिलंय त्याच्यामध्ये सुरुवात करू. काय दिसताय इन ट्रायंगल आता काय होतं MNP
काय म्हणताय सेगमेंट कोणती एन क्यू परपेंडिक्युलर टू सेगमेंट कोणती एम पी देअरफॉर हे परपेंडिक्युलर होती म्हणून देअरफॉर काय अकॉर्डिंग टू कोणता जिओमेट्रिक मीन थेरम बघा जिओमेट्रिक मीन थेरम काय म्हणते मग आता ते माहित पाहिजे तुम्हाला लेखो तुम्हाला ते माहित नाही राहत तुमचं पूर्ण काही नाही खरं बघा आता इकडं काय दिसते जिओमेट्रिक मीन थेरम काय म्हणते ह्या परपेंडिक्युलरचा वर्ग हा इक्वल असते कोणाच्या याला ज्या समोरच्या बाजूचे दोन तुकडे केले त्याच्या गुणाकाराच्या म्हणजेच काय ना इज इक्वल टू एन क्यू चा वर्ग इज इक्वल टू काय दिसणार हा तुमचा एम क्यू गुणिला हा तुमचा क्यू पी असं असणार आहे हा जिओमेट्रिक मीन थेरम बघा मग एन क्यू ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे नाही ती काढायची एन क्यू चा वर्ग लक्षात ठेवा एम क्यू ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती होती 9 क्यू पी ची व्हॅल्यू किती आहे 4 9 ची किती होते 36 एवढा तर गुणाकार आपल्याला येते एन क्यू चा स्क्वेअर सांगरे डोंबड्या एन क्यू चा स्क्वेअर इज इक्वल 36 मग आता जर आपण टेकिंग स्क्वेअर रूट हा 36 कितीचा स्क्वेअर रूट आहे टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड सांगरे डोंबड्या काय म्हटलं हा 36 जो आहे हा कितीचा वर्ग आहे सोपा आहे कितीचा आहे 6 चा वर्ग आहे म्हणजे काय ना एन क्यू इज इक्वल टू किती 6 अशा प्रकारे तुम्ही याला फाइंड करू शकता असं सोपी सोपी असते बे बघा समोर बाबा डोबडे आता काय म्हणतात तरी इन ट्रायंगल डीएफ काय म्हणतात डीएफ इज इक्वल टू 90 बघा एफ ई येतं दिसतंय एफ हा आहे 90 अंशाचा त्यानंतर एफ जी परपेंडिक्युलर टू ईडी दिसतंय का एफ जी परपेंडिक्युलर ईडी दिसून राहिलं फुटके हा याच्यावर परपेंडिक्युलर म्हणजे कोणता थेरम लागते जिओमेट्रिक मीन थेरम लागते का रबकन लावायला त्याले मग बघा काय म्हणतात तर इन इफ जीडी इज इक्वल टू 8 माप दिलेला आहे पुन्हा एफ जी इज इक्वल टू 12 दिलेला आहे बघा आता काय करायचं आहे फाइंड ईजी एफ डी आणि ईएफ ईजी एफ डी आणि ईएफ काढायचा आहे लेको तुम्हाला य करायला दम निघत नाही तर किती काढायचे 3 काढायचे बघा मग कसं तर आता काढताना काय करू मी सांगतो तसं सोडत हळूहळू सोडत जायचं बघा पटकन सॉल्व होते कसं तर काय असते याच्यात काहीच नाही चिल्लर आहे बघा आता काय दिसून राहिलं तर ज्या ट्रायंगल दिलाय त्याचे जेथून माप दिले तिथून सुरुवात करू काय दिसते इन ट्रायंगल कोणता डीईएफ काय म्हणताय अँगल कोणता एफ इज इक्वल टू किती 90 अंश आणि पुन्हा काय दिलाय अँड एफ जी दिलाय परपेंडिक्युलर कशाला ईडी ला एवढं दिलाय देअरफॉर अकॉर्डिंग टू कोणता जिओमेट्रिक मीन थेरम कोणते थेरम नुसार जात आहे बे जिओमेट्रिक मीन थेरम आता जिओमेट्रिक मीन थेरम मग शिकवलं काय म्हणलं होतं याचा वर्ग मधल्याचा म्हणजे कोणाचा या एफ जी चा वर्ग हा इक्वल आहे कोणाच्या याच्या आणि याच्या गुणाकाराच्या म्हणजे काय होणार जीडी गुणिला किती ईजी बघा मग एफ जी किती होतं तुमच्याकडे 12 चा वर्ग जीडी 8 आहे गुणिला ईजी आता जर ईजी तर इथे 12 चा वर्ग किती 144 बरोबर 8 गुणिला ईजी आता बघा इथून आपण शॉर्टकट एक काढू शकतो 8 1 8 18 8 144 म्हणून काय आलं तर देअरफॉर ईजी इज इक्वल टू किती 18 किती ईजी होतं बे ईजी बघा ईजी इक्वल किती आलं 18 समोर बघा आता ईजी तर भेटलं हे भेटलं तुम्हाला 18 आता काय म्हणताय याले काढा आता जर तुम्ही 5 फुटके हो त्याच्याकडे लक्ष द्या हा जर तुम्ही ट्रायंगल पकडला दिसत आहे का बे हा वाला ट्रायंगल बघा कोणता डीजीएफ आता इथं 90 आहे म्हणजे इथं सुद्धा किती आहे 90च आहे ना मग ह्या 90 जर झाला हेच आपलं हे काढू शकतो म्हणजे काय ना इन ट्रायंगल कोणता डीजीएफ काय दिसते अँगल जी इज इक्वल टू किती 90 डिग्री जिथं 90 डिग्री दिसलं तिथं रपकन धरून काय हपकायचं पायथागोरस थेरम धरून हपकून द्यायचा बघा मग काय नंतर अकॉर्डिंग टू पायथ्या आपल्या वर्ग शिकला म्हणून पायथागोरस पायथ्यावनाचं पायथ्या थेरम तेवढी इज्जत नाही द्यायची बघा अकॉर्डिंग टू काय पायथ्या थेरम आता काय झालं पायथ्या थेरम म्हणते तर बघा मग काय होणार पायथ्या थेरम काय लागते याचा वर्ग कर्ण कोण आहे याच्या कर्णाचा वर्ग म्हणजे याच्या समोरचा 90च्या अंशाच्या तुम्हाला हे नाही माहित गुगल तोंड बघा इकडे लक्ष द्या या तुमच्या जिथं 90चा अँगल बनते त्याच्या समोरचा हा कोण असते कर्ण असते या कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग डीएफ चा वर्ग इज इक्वल टू तुम्हाला काय विचारलं गुबडे हो बघा एफडी विचारलं म्हणून आपण काय करू एफडी चा वर्ग लिहू मग आपण नाही तुम्ही एफडी चा वर्ग इज इक्वल टू काय दिसते या तुमच्या एका बाजूचा वर्ग अधिक या दुसऱ्या बाजूचा वर्ग कोणती आहे एफ जी म्हणा नाही ते जीएफ म्हणा तुम्हाला जीएफ लवकर जमते अबे बघून घ्या काय म्हणते तर एफ जी म्हणलाय की जीएफ म्हणलाय तुम्हाला काय सांगितलेलं आहे एफ जी म्हणलाय जीएफ नाही म्हणायचं बे एफ जी चा वर्ग काय दिसते मग
FD चा वर्ग आपल्याला काढायचा, ठेवलं शांत तसं. GD किती होतं? 8 होतं, 8 चा वर्ग. FG किती होतं मी तुमच्याकडे घेऊ? 12 म्हणजे 12 चा वर्ग. 8 चा वर्ग डुकरे आता सांगा किती? 8 चा वर्ग 64 आणि या 12 चा वर्ग बे एका पाटे येणार किती येते? 144. किती होणार? 64 आणि 144 किती होते रे? 4 4 8 आणि 14 8 किती होते? सांगा लवकर. 208. किती आले? 208. मग आता 208 आले इथं काय दिसते? FD बरोबर 208. आता लक्षात ठेवा बे, हा 208 कायचा वर्ग नाही, मग याला काय करणार? तोडायला काय तरी. मग कसं तोडता येते? कसं तोडता येईल सांगा लवकर. FD बरोबर काय करू? टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतला काय दिसते? FD बरोबर अंडर रूटात 208. 208 ला कसं लिहिता येते बघा, आपल्याला असं लिहिता येईल FD इज इक्वल टू 208 ला जर लिहितो म्हणलं आपण तर 8 गुणिला 8 नाही 16 गुणिला 13 लिहू शकतो आपण. 16 गुणिला 13, तर 13 गुणिला 16 जर केलं तुम्ही किती? 208 येतात. मग जर 13 गुणिला 16 करताय FD इज इक्वल टू 16 तर किती? 4 चा वर्ग आहे म्हणून 4 ला बाहेर काढू, अंडर मध्ये किती राहणार? 13. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? FD काढू शकता. हे झालं आता FD चा. आता कशाला लागत आहे आपल्याला बघा? एक EF लागत आहे. मग EF लागत याच्यावर तुमचा पायथागोरस लावा मग पुन्हा बघा. मग आता EF ला जर बघितलं तिथं सुद्धा तुमचं काय दिसणार? तसंच सेम टू सेम होईल. मग त्याच्यावर सुद्धा काय लावू? पायथागोरस वाला थेरम लावू. मग काय होणार बघा? EF जर बघत आहे तुम्ही, हे इथे दिसतंय EGF, हा दिसून राहिला. हे तर माहित आहे, मग याचाच काढायचं 90 डिग्री दिसतंय. मग इन ट्रायंगल कोणता? EGF. त्या EGF मध्ये काय दिसतंय? तुमचा अँगल कोणता? G इज इक्वल टू किती आहे? 90 डिग्री. दुसऱ्याला अँगल G ची गोळी किती आहे? 90 डिग्री. मग अँगल G जर तुमचा 90 डिग्री आहे तर कसं करता येते मग? देअरफॉर अकॉर्डिंग टू कोणता? पुन्हा तोच आपला पायथागोरस थेरम. पायथागोरस काय म्हणते? कोणाचा वर्ग? कर्णाचा वर्ग. इथं 90 आहे, हा झाला कर्ण म्हणजे कोणाचा? EF चा वर्ग इज इक्वल टू काय येणार? EG चा वर्ग अधिक FG चा वर्ग. पुन्हा EGF वर जाता लेखो तुम्ही बघा. EG चा वर्ग, FG काय दिसते? EG म्हणजे किती आहे? 18 चा वर्ग अधिक FG किती होता? 12 चा वर्ग. 18 चा वर्ग किती होते डुकऱ्या? 324 अधिक 12 चा वर्ग 144. करा पटकन किती येतं लेखो तुम्ही. भात खायच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते काही काम केले नाही बघा. 4 आणि 1 किती? 8. 32 आणि 14 किती होते? सांगा लवकर. 46 होणार. 468. आता 468 इथं काय आलं? EF चा वर्ग बरोबर 468. आता हा काही काहीचा वर्ग नाही म्हणजे याला काय करू? टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. जेव्हा तुम्ही दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेत असाल तेव्हा काय दिसते? EF इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 468. आता अंडर रूट मध्ये 468 आहे. त्या 468 ला काय लिहिता येते तुम्हाला? याला लिहिता येते अंडर रूट मध्ये 36 गुणिला 13. काय लिहिते ना? 36 गुणिला 13 असं तुम्ही त्याला तोडू शकता. मग 36 गुणिला 13 म्हणलं तर बघून काय किती होतात? तर 36 6 चा वर्ग म्हणून 6 बाय रन अंडर रूट मध्ये 13 अंदर. अशा प्रकारे डुकरे हो तुम्ही सर्वच्या सर्व सॉल्व करू शकता. आता बघा याच्या नंतरचा प्रश्न काय म्हणते तर बघा पुढे काय म्हणते तर फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टँगल. काय शोधायचे तुम्हाला? रेक्टँगलचे डायगोनल शोधायचे आहे. हुज लेंथ इज 35 अँड ब्रेड्थ इज 12. आता तर पहिली गोष्ट जर आपल्याकडं काय असते डायग्राम जर देऊन नसेल तर आपल्या पुढे पहिलेच फाटते. आता हे एवढं मोठं आहे आपल्याला येत नाही, आपण येते सर्व तुम्हाला लेखो समजत नाही पहिली गोष्ट तर. आणि समजण्यासाठी पहिले त्याला वाचा लागते चांगल्यानं. तर पहिलं डोट चांगलं लेखो डोकसं ठिकाण ठेवून वाचा. काय म्हणताय? फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलची गोष्ट केली एवढं तर माहित आहे तुला कोट्या रेक्टँगल म्हणजे चौकोन तुमचा आयत होते म्हणून. हे तर माहित आहे ना आयत होते म्हणून. कधीही माहित सांगायला लागेल डुकरे हो. बघा मग रेक्टँगल काय झालं? आयत. डायगोनल ऑफ रेक्टँगलची गोष्ट करताय. डायगोनल म्हणजे हे असं कर्ण. लहानपणी तुला शिकलाय कर्ण. हुज लेंथ इज किती आहे? लेंथ म्हणजे आपली लांबी होती हे वाली 35 सेंटीमीटर आहे म्हणते. सोबत काय म्हणताय? अँड ब्रेड्थ इज किती आहे? 12. ब्रेड्थ म्हणजे हे लेखा रुंदी किती? 12. काय करायचं? डायगोनल. आता लक्षात घे रेक्टँगल म्हणलं तर काय असते? त्याचे चारही अँगल कितीचे असते? 90 अंशाची. याला जर आपण नाव दिलं ABCD. काय नाव देतो? ABCD. तो फेवरेट आहे लेखा. मग काय दिसते बघा? तो फेवरेट नाव आहे ABCD. तर काय दिसणार याचा? तुम्हाला काय करायचं? रेक्टँगलचा डायगोनल काढायचा. मग काय करू? इन रेक्टँगल कोणता? इन क्वाड्रिलॅटरल
ABCD किंवा रेक्टँगल ABCD काय दिसतंय? अँगल A बरोबर अँगल B बरोबर अँगल C बरोबर अँगल D बरोबर किती? 90 अंश. हे सर्व काय 90 अंश आहे. देअरफोर काय दिसतंय मग? अकॉर्डिंग टू कोणता थेरम? पायथ्याथेरम. काय दिसते? पायथ्याथेरम काय म्हणते? कोणाचा? कर्णाचा वर्ग. कर्ण कोण घेतला? BD घेतला. मग या BD चा वर्ग इज इक्वल टू एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच काय? AB चा वर्ग अधिक AD चा वर्ग. BD तुमच्याकडे आहे नाही, AB होतं तुमच्याकडे किती? 35. 35 चा वर्ग अधिक तुमच्याकडे AD किती आहे? 12 त्याचा वर्ग. आता लक्षात घ्या बे, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल त्याचा वर्ग काढणं लय सोपी आहे. पहिलं काय करायचं? या 5 चा वर्ग लिहून घ्यायचा. किती आहे ना 5 चा वर्ग? 25 झालं. या 3 च्या समोरची संख्या घ्यायची. कोणती आहे? 4. याचा दोघाचा करता गुणाकार. 4 तिरी 12 झालं. ते का किती आलं? 1225 आणि अधिक 12 चा वर्ग तुम्हाला माहितच पाहिजे, तोंडपाठ पाहिजे, फुटके हो. किती पाहिजे? 144. 1225 आणि 144 किती होते? 1300. किती होणार? 69. आता 1369 कोणाचा वर्ग आहे हेही माहित पाहिजे का तुम्हाला? जर तुम्हाला माहित नसेल आता तुम्ही डुबले समजायचे. आता बघा 1369 जो आहे हा आहे तुमचा 37 चा वर्ग. याचं उत्तर किती ना? 37 सेंटीमीटर. म्हणजे हा जो डायगोनल तुमचा निघणार हा किती निघणार? 37 सेंटीमीटर निघणार आहे. तर अशा प्रकारे सोपं होतं लिहो लहानच. बघा भाई आता काय म्हणताय? M इज अ मिड पॉइंट ऑफ QR. M काय तुमचा याचा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट म्हणजे काय? याला याचे दोन बरोबर तुकडे केले असं म्हणत आहे ते. अँगल PRQ हा दिसताय 90 डिग्री बनताय. किती आहे हा? 90 डिग्री. प्रूव्ह दॅट काय दिसताय? PQ चा वर्ग बरोबर बघा PQ कुठे आहे तर हा वाला PQ चा बरोबर वर्ग बरोबर या 4 PM चा वर्ग मायनस कोण म्हणताय? 3 PR चा वर्ग. दिले आई बघितल्यावर एक गाणं आठवते. कोणतं? कैसे क्या हो गए देखते देखते. कसं वाला गाणं आहे ते? सोचता हो कि वो कितने मासूम थे, कैसे क्या हो गए देखते देखते. आता बघा मग पायता पायता काय दिसते तर पाहिल्यावर जर आपण बघितलं तर काय दिसतंय? हा जो 90 डिग्री आहे इथं सुद्धा एक राईट अँगल बनला. यानंच या मोठावाला सुद्धा एक राईट अँगल बनवला. मग काय करू आपण? दोन्ही राईट अँगल सॉल्व्ह करू. काय दिसते बघा? प्रूफ डायरेक्टली बघा. प्रूफ काय दिसतंय? इन ट्रायंगल कोणता? पहिले हा घेऊन घेऊ. PRM अँगल R इज इक्वल टू कितीची गोष्ट केली? 90 डिग्री. देअरफोर अकॉर्डिंग टू पायथ्याने सोडायचंच नाही. कोणता? पायथ्याथेरम. काय म्हणते पायथ्याथेरम? कोणाचा वर्ग? या तुमच्या इथून बघा हा 90 आहे. हा काय झाला तुमचा वर्ग कर्ण झाला म्हणजे PM चा वर्ग इज इक्वल टू काय दिसते? PR चा वर्ग प्लस कोणाचा? RM चा वर्ग. काय असतंय? PR चा वर्ग प्लस RM चा वर्ग. आता बघा हा जो आहे आपल्याकडे इथं काय PM आहे, PQ आहे किंवा PR आहे. आपल्या RM चा वर्ग दिलाय. हे बघा हे जे साइड आहे ह्या कशा एकामेकांसोबत इक्वल आहे. तर काय करू? याला इकडे ट्रान्सफर मारून टाकू. म्हणजे काय होणार? देअरफोर हा RM चा वर्ग इज इक्वल टू काय दिसते? PM चा वर्ग मायनस हा इकडे गेल्यावर काय येणार? PR चा वर्ग. याला देऊ इक्वेशन नंबर 1. आता हे एक ट्रायंगल साठी झालं. आता बघा या मोठ्यावाल्या ट्रायंगलची गोष्ट करू. दिसतंय हा मोठावाला PRQ. मग काय येणार? देअरफोर इन ट्रायंगल कोणता? PRQ. याच्यातही बघितलं तर अँगल R बरोबर किती दिसतंय बे? 90 अंश. अच्छा वट्यात बघा काय दिसतंय? इन ट्रायंगल PRQ अँगल R बरोबर 90 अंश. याच्यावर काय लावायचं? देअरफोर अकॉर्डिंग टू कोणता? पायथ्याथेरम. अबे थेरम कारण कोठे त्या काही फरक नाही पडत, फक्त बरोबर द्या. अकॉर्डिंग टू पायथ्याथेरम काय दिसतंय मग? कोणाचा वर्ग? या तुमच्या आता PQ चा वर्ग. PQ चा वर्ग बरोबर काय दिसते? एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या QR चा वर्ग झालेला आहे. आता QR चा वर्ग झाला. आता लक्षात घ्या हा जो RQ आहे RQ कोणाकडून बनलेला आहे? RM आणि MQ बरोबर बनलेला आहे.
मग या दोघांची आपण काय करू शकतो, बेरीज लिहू शकतो. म्हणजेच काय होणार, देअरफॉर PQ चा वर्ग इज इक्वल टू PR चा वर्ग अधिक RQ जे काय लिहिते ते RM अधिक काय QR चा वर्ग. पण आता बघा RM आणि QR हा m जर मिड पॉइंट आहे, RM आणि QR काय होणार, एकामेकांसोबत इक्वल होणार. म्हणजेच काय लिहिता येते, देअरफॉर MQ चा वर्ग इज इक्वल टू PR चा वर्ग अधिक इथं काय लिहिता येते मग RM अधिक RM चा वर्ग. कशावरून, m इज अ काय होता, मिड पॉइंट ऑफ कशाचा, QR. m कशाचा होता, QR चा मिड पॉइंट होता. तो जर मिड पॉइंट असेल तर आपण असं लिहू शकतो. मग देअरफॉर काय लिहिता येते बघा, आता PQ चा वर्ग इज इक्वल टू RM काय होता, 2 RM होणार. देअरफॉर PQ चा वर्ग इज इक्वल टू काय दिसते, PR चा वर्ग अधिक 2RM चा वर्ग. पण बघा पोट्टे हो, 2RM चा वर्ग म्हणजेच काय झालं, आता याला जर बदललं तर PQ चा वर्ग इज इक्वल टू PR चा वर्ग प्लस 2 चा वर्ग किती 4 आणि इथं RM चा वर्ग. पण आपण जर चांगल्याने बघितलं असेल तर एक आपण RM ची व्हॅल्यू इथे काढलेली आहे. मग RM चा वर्ग बरोबर काय टाकते ते PM चा वर्ग मायनस PR चा वर्ग. म्हणजेच काय झालं, देअरफॉर PQ चा वर्ग इज इक्वल टू PR चा वर्ग प्लस 4 दशांश RM म्हणजेच काय होणार, आता काय सांगितलं होतं, PM चा वर्ग अधिक मायनस काय पाहिजे, PR चा वर्ग मायनस PR चा वर्ग. हे आपल्याला टाकता येते. मग बघा मग आता हो जो 4 आहे आपला या काय होणार, इकडे मल्टिप्लाय होणार. म्हणजे काय ना, PQ चा वर्ग इज इक्वल टू PR चा वर्ग प्लस 4 चा वर्ग, 4 चा गुणाकार रिसर्च केलं काय ते 4 PM चा वर्ग, 4 चा गुणाकार रिसर्च केलं 4 PR चा वर्ग. अशा प्रकारे येईल. आता बघा इथं एक PR दिसते, इथं 4 PR दिसते. मग जर PR याच्यातून 4 मधून बाहेर झालं काय ना, 3 PR ना. देअरफॉर PQ चा वर्ग बरोबर काय दिसते, 4 PM चा वर्ग मायनस काय दिसतंय, 3 PR चा वर्ग. अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो, प्रूफ करू शकतो. बघा हेच होतं का मी पोट्टे हो आपलं. अशा प्रकारे याला काय करायचं, प्रूफ करायचं. हे झालं तुमचं प्रूफ. एवढं आलं पाहिजे. ठीक आहे, हे तुमचं इम्पॉर्टंट गणित आहे, लक्षात ठेवा. इन अ फिगर सेगमेंट PM, तिथे PM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल. या PQR चा तो मीडियन आहे. PM इज इक्वल टू 9 2 आहे. PQ चा वर्ग प्लस PR चा वर्ग इज इक्वल टू किती आहे, 290. याचा वर्ग याचे वर्ग या दोघांची बेरीज किती, 290. फाइंड काय करायचं आहे तुम्हाला, QR फाइंड करायचा आहे. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्हाला मीडियनची गोष्ट केली तिथं डोळे झाकून आपल्याकडे काय पहिलं बघायचा, अपोलोनियस थेरम बघायचा आहे. आता अपोलोनियस थेरम काय असते तोही माहित पाहिजे. या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग हा इक्वल असते कोणाच्या, याच्या दुपटीचा वर्ग. म्हणजे 2 गुणिला या PM चा वर्ग अधिक काय असते 2 गुणिला या QM चा वर्गच्या इक्वल असतात. म्हणजेच काय ना, मग देअरफॉर काय दिसतंय या फिगर मध्ये, काय दिसतोय, इन ट्रायंगल कोणता आहे, PQR काय दिलाय, सेगमेंट PM इज अ काय आहे, मीडियम. सेगमेंट जर तुमची काय असेल, मीडियम असेल किंवा मीडियन असेल, मीडियम नाही मीडियन काय असेल ते मीडियन आहे. काय दिसतंय, इन ट्रायंगल PQR सेगमेंट PM इज अ मीडियन. देअरफॉर अकॉर्डिंग टू कोणता फॉर्म्युला सांगितला होता, अपोलोनियस थेरम. आता अपोलोनियस थेरम काय म्हणते, या PQ चा वर्ग अधिक कोणाचा, तिकली बाजू कोणती, PR चा वर्ग बरोबर काय ठेवायचं आहे, या तुमच्या 2 गुणिला PM चा वर्ग अधिक 2 गुणिला कोणता, QM चा वर्ग. इकडला घ्या नाही तर तिकडला घ्या, काही फरक पडत नाही, QM चा घ्या किंवा QR चा घ्या. आता बघा काय दिसते, तर MR सांगितलं तरी. आता PQ चा वर्ग PR चा वर्ग किती दिलाय, 290 दिलाय. इथं 290 बरोबर 2 गुणिला PM चा वर्ग दिलेला आपल्याकडे किती आहे, PM 9 आहे, 9 चा वर्ग अधिक 2 QM चा वर्ग जशानं तसा. आता बघा हा जो 2 आहे इथून ठेवा 290, हा 2 चा इथं जशा तसा 9 चा वर्ग किती होते, 81 गुणिला 81 प्लस 2 QM चा वर्ग. आता हे 81 गुणिला 2 जर केले तर किती येणार आपल्याकडं, 8 दुने 16 आणि हे 1 दुने 2 अधिक 2 QM चा वर्ग. म्हणजे काय होणार, आता हे इकडे प्लस आहे, इकडे आलं काय होणार मायनस. म्हणजे काय झालं, 290 मायनस 162 बरोबर 2 QM चा वर्ग. आता बघा मग
162 जर याच्यातून गेले तिथे किती येणार 8 आणि इथं जर 29 मधून 17 गेले किती आलंय 29 मधून 17 गेल्यावर 12 128. आता हा इकडे मल्टिप्लाय इकडे गेला का डिवाइड मध्ये इज इक्वल टू QM चा वर्ग म्हणजेच काय येणार देअरफॉर 128 ला जर 2 चा भाग दिला 64 येते QM चा वर्ग बरोबर किती 64 आणि 64 कितीचा स्क्वेअर रूट आहे 8 64 कितीचा स्क्वेअर आहे 8 चा आहे म्हणून काय लिहिते देअरफॉर काय टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय दिसते QM इज इक्वल टू 8 QM इज इक्वल टू 8. आता QM इज इक्वल टू 8 आल्यावर आपल्याला काय करायचं QR काढायचं QR इज इक्वल काय लिहितो 2 गुणिला QM आणि 2 गुणिला QM म्हणलं 2 गुणिला 8 बरोबर किती आलं असतं 16. देअरफॉर QR इज इक्वल टू किती 60. अशा प्रकारे आपल्याला त्याला सोडवायचं होतं. मगाच्या सारखाच प्रश्न आहे. आता याच्यात काय म्हणते बघा सेगमेंट AM इज द मीडियन ऑफ अ ट्रायंगल ABC. AM काय हा मीडियन आहे या ट्रायंगलचा ABC चा. मग हा जर मीडियन आहे या M ने काय केलाय या B पासून M पर्यंत एक भाग आणि M पासून C पर्यंत एक भाग काय केला इक्वल असणार. मग तो जर मीडियम आहे तर बघा आता हे जे BC याचे दोन तुकडे झाले असतात मग काय येणार काय दिलेलं आपल्याकडं सेगमेंट AM इज अ काय आहे मिड किंवा मीडियन म्हणून मीडियन ऑफ कशाचा BC चा सॉरी मीडियन ऑफ कशाचा आहे ट्रायंगल ABC. त्या ABC ट्रायंगलचा जर मीडियन असेल तर काय लिहिता येते देअरफॉर BM इज इक्वल टू BC सॉरी BM इज इक्वल टू MC इज इक्वल टू काय दिसते BC डिवाइडेड बाय 2. आता BC किती होतं 24 भागीला 2 बरोबर किती येणार 12. मग तुमचं BM किंवा MC किती आलं 12 आला. देअरफॉर आता हा जर मीडियन आहे काय लिहिता येते अकॉर्डिंग टू कोणता अपोलोनियस थेरम. तर अपोलोनियस थेरम काय म्हणते बघा कोणाचा वर्ग या बाजूचा वर्ग आणि या बाजूचा वर्ग म्हणजे कोणाचा AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर या तुमच्या मीडियन 2 गुणिला मीडियन कोण होता AM चा वर्ग अधिक 2 गुणिला कोण होता इकडली बाजू घ्या आणि इकडली घ्या BM चा वर्ग घेतलं असं. आता बघा मग काय होणार तर AB किती दिसते 22 चा वर्ग अधिक AC किती दिसतंय 34 चा वर्ग बरोबर 2 गुणिला AM किती आहे बघा AM किती दिसून राहिला आपल्याकडे आहे नाही म्हणजे काय येणार AM चा वर्ग अधिक BM आताच काढले आपण किती 12 2 गुणिला किती BM चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग. आता बघा 22 चा वर्ग किती होता 484 हे मला माहित आहे तुम्ही पहा कसा आहे तर 34 चा वर्ग आता काढताना काय करायचं बघा 34 चा वर्ग नसेल माहिती आहे 34 अशी लिहून टाका 4 चा वर्ग किती होते 16 होते बरोबर आहे 3 चा वर्ग किती होते 9 असं लिहा 09 असं लिहिल्यानंतर आता बघा 3 चो 12 12 दोन्ही किती होतात 24 चे याच्यात ऍडिशन करा एक घर सोडून द्यायचं एक घर इकडे सोडायचं हे 6 इकडले 5 इकडले 11 किती आलं 1156 बरोबर हा 2 AM चा वर्ग अधिक 2 जशानं तसे आणि 12 चा वर्ग 144. आता बघा याला सॉल्व करताना काय करता येणार मग याची बेरीज केली किती ते 4 आणि 6 10 चा 0 हाताला 1 8 आणि 5 13 13 आणि 1 14 चे 4 हाताला किती 1 4 आणि 1 5 5 आणि 1 6 आणि हा 1 किती झालं 1640 बरोबर 2 AM चा वर्ग अधिक 144 दुने 288. आता हे प्लस चे इकडे म्हणजे काय होणार 1640 मायनस 288 बरोबर 2 AM चा काय येणार वर्ग. आता 1640 मधून जर 288 केले तर किती राहील तुमच्याकडं बघा इथं किती राहील इथं 1352 इज इक्वल टू 2 AM चा स्क्वेअर. आता जर बघितलं आपण आपल्याला काय फाइंड करायचं M फाइंड करायचा आहे हा जो 2 आहे इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे डिवाइड करू म्हणजे काय होणार 1352 डिवाइडेड बाय 2 बरोबर AM चा वर्ग. आता याचा जर भाग याच्यात देतो म्हणलं बघा sin गुणे 12 चे 2 12 सॉरी बेछकम 12 इथं उरला 1 इथे 5 बेसाती 14 इथं उरला 1 इथे 2 म्हणजे किती झाले बेछकम पुन्हा 12 इज इक्वल टू AM चा वर्ग. याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतला किती येते इथं 676 जो आहे तो 26 चा वर्ग आहे म्हणून AM इज इक्वल टू किती 26 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण या चॅप्टर मधले सर्वच्या सर्व
इम्पॉर्टंट असे बोर्डमध्ये येणारे प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न बरोबर नीटनेटके करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.